नमस्कार. व्यवसाय नियमन विषयक कायद्यांच्या आजच्या सेशनमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आपल्या मागच्या सेशनमध्ये आपण एक महत्त्वाचा घटक बरोबर कायदा म्हणजेच वैध कराराचा बघितला होता. तो म्हणजे प्रस्ताव आणि स्वीकृती. प्रस्ताव कशा पद्धतीने दिला पाहिजे, त्याची स्वीकृती कशी झाली पाहिजे, या सर्वाचे आपण महत्त्वाचे घटक बघितले होते. आजच्या सेशनमध्ये आपण दुसरा महत्त्वाचा घटक बघणार आहोत एखाद्या वैध कराराचा म्हणजेच व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचा, आणि तो म्हणजे करार करण्यासाठी व्यक्तींची पात्रता. इंग्लिशमध्ये त्याला कपॅसिटी ऑफ पार्टीज असं म्हणतात. आता करार पात्रता म्हणजे करार करण्यासाठी करार कायद्याने करार करणाऱ्या व्यक्तींसाठी ठरवून दिलेली पात्रता. करारपात्र व्यक्तींनी एकत्र येऊन ठराव केला तरच त्याचे कायदेशीर करारात रूपांतर होऊ शकते, नाहीतर त्या कराराला वैध करार असं म्हणता येणार नाही, त्याला व्यर्थ करार असे मानले जाते. व्यक्तींची करार पात्रता हे कायदेशीर ठरावाचे महत्त्व वैशिष्ट्य असून भारतीय करार कायद्यातील कलम 11 मध्ये करारपात्र व्यक्ती कोणास म्हणावे याविषयी उल्लेख केला गेला आहे. आता कलम 11 नुसार कुठल्या व्यक्तींना करारपात्र व्यक्ती म्हणतात ह्याचा एक उल्लेख अशा प्रकारे केला गेला आहे की करार कायद्यानुसार जी व्यक्ती संबंधित कायद्यानुसार सज्ञान आहे, जी व्यक्ती सुबुद्ध आहे आणि ज्या व्यक्तीला कोणत्याही संबंधित कायद्याने करार करण्यास अपात्र ठरविले नाही, अशी व्यक्ती करार करण्यास पात्र समजली जाते. इंग्लिशमध्ये त्याला असं डेफिनेशन दिली आहे की एव्हरी पर्सन इज कम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट who is of the age of majority according to the law to which he is subject and who is of sound mind and is not disqualified from contracting by any law to which he is subject. म्हणजेच काय तर एखादा व्यक्ती जर का करार करणार असेल तर त्या व्यक्तीची पात्रता असणं गरजेचं आहे. आता पात्रता ही कुठल्याही प्रकारे इकॉनॉमिकल पात्रता किंवा पैशांच्या रूपातली पात्रता किंवा शैक्षणिक पात्रता किंवा घरच्या बॅकग्राऊंड पद्धतीची पात्रता अशी ही कुठलीही पात्रता दिलेली नाही आहे. कलम 11 नुसार 3 वैशिष्ट्य प्रकारचे व्यक्ती आहेत की ज्यांची पात्रता करार करण्यास आहे, आणि जर का करार करताना व्यक्तीची पात्रता नसेल, कायदेशीर पात्रता नसेल, तर त्यांनी केलेला करार हा व्यर्थ ठरतो, म्हणजेच त्याची अंमलबजावणी करता येत नाही. आणि जर का अंमलबजावणी करता येत नसेल तर कायद्यानुसार दोन्ही पार्टीजना म्हणजे दोन्हीही व्यक्तींना कुठलेही अधिकार आणि कुठलेही हक्क प्राप्त होत नाहीत. तर कायद्यानुसार म्हणजेच कलम 11 नुसार ह्या 3 प्रकारचे व्यक्ती आहेत की जे करार करण्यास अपात्र आहेत. पहिली व्यक्ती म्हणजे अज्ञान व्यक्ती. आता अज्ञान व्यक्तीला आपण इंग्लिशमध्ये मायनर पर्सन असं म्हणतो. आता हा शब्द बऱ्याच जणांनी ऐकला असेल. दुसऱ्या प्रकारची व्यक्ती जी करार करण्यास अपात्र आहे ती म्हणजे सुज्ञ बुद्धी नसलेली व्यक्ती. आता सुज्ञ बुद्धी नसलेली व्यक्ती म्हणजे नक्की काय, त्याच्यात कोणाचा समावेश होतो आणि त्याला सुज्ञ बुद्धी नसलेली व्यक्ती का म्हणतात हे आपण बघणार आहोत. आणि तिसऱ्या प्रकारची व्यक्ती अशी आहे की ज्याला कुठल्याही कायद्याने म्हणजेच फक्त भारतीय करार कायदा नव्हे तर इतर कायदासुद्धा जो भारतात लागू आहे आणि तो त्या व्यक्तीला ॲप्लिकेबल आहे, अशा कायद्यानुसार जर का त्या व्यक्तीची पात्रता नसेल करार करण्यास किंवा कुठलीही जबाबदारी घेण्यास, कायदेशीर जबाबदारी घेण्यास, तर त्या व्यक्तीला भारतीय करार कायद्याने सुद्धा अपात्र मान्य केलेलं आहे. आता आपण एक एक करून बघूयात की नक्की ह्या व्यक्तींची अपात्रता का ठरवण्यात आलेली आहे. पहिलं आहे ते म्हणजे अज्ञान व्यक्ती. आता अज्ञान व्यक्ती म्हणजेच मायनर व्यक्ती किंवा मायनर पर्सन हे आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे म्हणजे कोण असतं. आता भारतीय सज्ञान कायद्यानुसार म्हणजेच इंडियन मेजॉरिटी ॲक्ट 1875 नुसार ज्या व्यक्तीने आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली नाहीत त्या व्यक्तीस अज्ञान व्यक्ती असे म्हणतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने जर का 18 वर्ष पूर्ण केलं असेल तर त्या व्यक्तीला सज्ञान व्यक्ती असे म्हणतात आणि मगच त्याला करार करण्यास पात्रता येते. इंडियामध्ये वोटिंगसुद्धा म्हणजे एखाद्या निवडणुकीमध्ये वोट करण्यासाठी सुद्धा आपण 18 वर्ष नेमली आहेत. तसंच कायद्यानुसार करार कायद्यानुसार एखादी व्यक्ती जी 18 वर्षांच्या वर असेल अशाच व्यक्तीला करार करता येतो आणि अशा व्यक्तींनी केलेलेच करार हे बरोबर करार किंवा वैध करार असे मानले जातात. जर का 17 वर्षाचा व्यक्ती असेल आणि त्यांनी करार केला असेल तर तो करार हा व्यर्थ करार मानला जातो, म्हणजेच वॉइड ॲब इनिशियो, म्हणजे सुरुवातीपासूनच त्याची व्यर्थता ठरलेली असते.
तसंच बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की 18 वर्ष हे एकच वय वर्ष आहे ज्याच्या पुढे एखादा व्यक्ती सज्ञान होतो, पण इंडियन मेजॉरिटी ॲक्ट म्हणजेच भारतीय सज्ञान कायद्यानुसार अशी अजून एक कॅटेगरी आहे व्यक्तींची की ज्यांच्यासाठी सज्ञान होण्याचे वय हे 18 नाही पण 21 वर्ष असं मानले जाते. आता ज्या अज्ञान व्यक्तीची काळजी घेण्यासाठी पालकांची नेमणूक करण्यात आली आहे किंवा त्याच्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी कोर्टातर्फे एखाद्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली असेल किंवा त्याची मालमत्ता कोर्ट ऑफ वॉर्ड्सच्या व्यवस्थापनाखाली असेल, तर अशा व्यक्तीची सज्ञान होण्याचं वय 21 वर्ष आहे आणि 18 वर्ष नाही. आता समजा फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा अनाथ आहे आणि त्याचे आईवडील नाही आहेत आणि आजूबाजूला त्याची काळजी घेण्यासाठी कोणी नातेवाईक नाही आहेत, फ्रेंड्स नाही आहेत किंवा कोणी आजूबाजूचे रहिवासी नाही आहेत. मग अशा व्यक्तीची, अशा अनाथ मुलाची काळजी घेण्यासाठी इंडियामध्ये कोर्ट एखादा व्यक्ती अपॉइंट करतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये गार्डियन असं म्हटलं जातं. तुम्ही बऱ्याचदा फॉर्म्स वगैरे जे भरता कॉलेजचे किंवा बाकी कुठलेही, तिथे दिलेलं असतं नेम ऑफ द गार्डियन किंवा नेम ऑफ द पेरेंट. तर गार्डियन म्हणजे असा व्यक्ती की जो काळजी घेण्यासाठी अपॉइंट केला गेला असतो. तर एखाद्या कोर्टाने जर का एखाद्या अनाथ व्यक्तीची काळजी घेण्यासाठी गार्डियन अपॉइंट केला असेल, तर त्याच्यासाठी वय वर्ष 18 नाही तर वय वर्ष 21 हे सज्ञान होण्याचे वय असे मानले जाते. तसंच एखाद्या व्यक्तीची समजा प्रॉपर्टी भरपूर आहे पण त्या व्यक्ती अज्ञान आहे आणि त्याची प्रॉपर्टीची काळजी घेण्यासाठी कोणी नसेल, तर कोर्ट ऑफ वॉर्ड्स किंवा कोर्ट त्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीची काळजी घेण्यासाठी सुद्धा जर का एखाद्या व्यक्तीला अपॉइंट केलं असेल गार्डियन म्हणून, लीगल गार्डियन म्हणून, तर त्या व्यक्तीचं सज्ञान होण्याचं वय जे आहे ते 18 नाही पण 21 वर्ष आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेला 18 वर्षच सज्ञान होण्याचं वय नसतं. काही सर्कमस्टन्सेसमध्ये 21 वर्षसुद्धा सज्ञान होण्याचं वय मानलं जातं. आता ही मोठी केस सांभाळण्यासाठी किंवा हा पॉईंट जास्त इलॅबोरेट करण्यासाठी एक लँडमार्क केस आहे, ती म्हणजे मोहरी बीबी वर्सेस धर्मदास घोष. ही कॅलकटा हायकोर्टची केस आहे. तुम्ही जर का वर्ष बघितलं 1903, म्हणजे ही केस इंडिपेंडन्स मिळण्याच्या आधीची केस आहे, ब्रिटिश इंडियाच्या वेळेची केस आहे. आता या केसमध्ये काय झालं होतं, तर धर्मदास घोष नावाचा व्यक्ती जो होता तो अज्ञान व्यक्ती होता, म्हणजेच 18 वर्षाच्या खालचा व्यक्ती होता. जुनी केस आहे त्यामुळे त्याचे फॅक्ट्स थोडेफार पुढे मागे असू शकतात. या व्यक्तीला थोडे पैसे हवे होते म्हणून तो मोहरी बीबीच्या वडिलांकडे जातो. आता मोहरी बीबीचे वडील मनी लेंडर होते, म्हणजेच ते सावकार होते. धर्मदास घोष त्यांच्या वडिलांकडे जातो आणि म्हणतो की मला थोडे पैसे उसणे हवे आहेत. तर मोहरी बीबीचे वडील म्हणतात ठीक आहे, किती पैसे हवेत त्यानुसार मी पैसे देतो, पण काय गॅरंटी आहे की तू माझे पैसे परत देशील. तर धर्मदास घोष म्हणतो की ठीक आहे, माझे हे काही प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स आहेत, एका जमिनीचे डॉक्युमेंट्स होते. धर्मदास घोष ते डॉक्युमेंट्स मोहरी बीबीच्या वडिलांकडे देतात आणि म्हणतो की हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ठेवा, माझ्या प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स. जेव्हा मी तुमचे पैसे परत करीन तेव्हा तुम्ही मला हे प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स परत करा. असा या दोघांमध्ये व्यवहार झाला होता, ठराव झाला होता धर्मदास घोष आणि मोहरी बीबींच्या वडिलांमध्ये. थोडे दिवस जातात आणि धर्मदास घोष पैसे देण्यास नकार करतो. धर्मदास घोष म्हणतो की मी तर अज्ञान व्यक्ती आहे, मी तुमच्याबरोबर केलेला करार हा कलम 11 नुसार व्यर्थ करार आहे आणि मी तुमचे कुठलेही पैसे देण्यास बांधील नाही आहेत, पण मी जे तुम्हाला माझे प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स तुम्ही मला परत दिले पाहिजेत. तर अशा केसमध्ये मोहरी बीबींचे वडील कोर्टाकडे जातात आणि केस फाईल करतात धर्मदास घोषच्या विरुद्ध. आता धर्मदास घोषची आई त्यांची गार्डियन होते या केसमध्ये. केसचे हिअरिंग्स चालू असतात, केस चालू असते आणि केस चालू असताना मोहरी बीबींचे वडील म्हणजे जे खरे सावकार होते की ज्यांच्यामध्ये आणि धर्मदास घोषमध्ये करार झाला होता, ते वारतात आणि म्हणून मोहरी बीबी जी त्यांची लीगल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, वारसदार आहे, ती ही केस पुढे चालवते. म्हणून या केसचं नाव मोहरी बीबी वर्सेस धर्मदास घोष असे आहे. तर कोर्टाने असा निर्णय घेण्याचं ठरवलं की जेव्हा एखादा व्यक्ती जो अज्ञान व्यक्ती आहे म्हणजेच धर्मदास घोष, त्यांनी जर का एखाद्या व्यक्तीकडून, सावकाराकडून पैसे घेतले असतील आणि त्यांच्यामध्ये जर का ठराव झाला असेल, तर कलम 11 नुसार तो ठराव व्यर्थ होतो, म्हणजेच त्याची अंमलबजावणी करता येत नाही. सो कोर्टाने 2 महत्त्वाचे निर्णय दिले. एक निर्णय असा की एखाद्या अज्ञान व्यक्तीने केलेला करार
हा करार व्यर्थ ठरतो आणि त्याची अंमलबजावणी करता येत नाही. म्हणजेच काय, तर धर्मदास घोषनी उसने घेतलेले पैसे धर्मदास घोषला ते परत करण्याची कुठलीही कायदेशीर बांधिलकी कोर्टाने टाकली नाही. कोर्ट म्हणाला की धर्मदास घोषला कुठलेही पैसे परत देण्याची जबाबदारी नाही. हा पहिला निर्णय घेतला. दुसरा निर्णय असा महत्त्वाचा घेतला तो म्हणजे की कोर्ट म्हणालं की जर का धर्मदास घोषनी भलेही स्वतःचं वय खोटं सांगून करार केला होता, तरीही सुद्धा धर्मदास घोष भलेही त्यांनी पैसे देण्यास बांधील नसला, तरीसुद्धा त्यांनी जे त्याचे प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स दिले होते मोरी बीबीच्या वडिलांकडे, ते प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स त्यांनी परत दिले पाहिजेत धर्मदास घोषला. म्हणजेच काय, तर कोर्टाने असं ठरवलं की एखाद्या अज्ञान व्यक्तीची जबाबदारी कुठलीही नसते, पण कराराअंतर्गत त्याचे जे काय हक्क आहेत ते हक्क त्याला सगळे मिळायला पाहिजे. म्हणजे जरी पैसे त्यांनी उसने घेतले असतील तरी ते पैसे परतफेड करण्याची जबाबदारी नाही, पण त्या कराराअंतर्गत त्यांनी गहाण म्हणून जे त्याचे प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स ठेवले होते ते प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स त्याला परत मिळण्याचा हक्क हा कोर्टाने ठरवला होता. ही एक लँडमार्क केस मानली जाते इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये मायनरशी रिलेटेड, म्हणजेच अज्ञान व्यक्तीशी रिलेटेड. कारण अशा कोर्ट केसनुसार बऱ्याच गोष्टी मायनरच्या तर्फे म्हणजेच अज्ञान व्यक्तीसाठी चांगल्या मानल्या गेल्या, पण जो व्यक्ती अज्ञान व्यक्तीबरोबर करार करतो त्याचा या कोर्टाच्या केसनुसार बराच गैरफायदा जातो किंवा खूप नुकसान केलं जातं. आता एखाद्या अज्ञान व्यक्तीने जर का करार केला तर त्या कराराचे कुठल्या प्रकारचे परिणाम होऊ शकतात याविषयी आपण थोडी चर्चा करूया. पहिला परिणाम होतो म्हणजे तो जो करार असतो तो व्यर्थ ठरला जातो. म्हणजेच काय, तर त्याची अंमलबजावणी करता येत नाही. अज्ञानी व्यक्तीने केलेले करार किंवा अज्ञानी व्यक्तीशी केलेले करार हे कायद्याने व्यर्थ ठरतात आणि त्यांची कायदेशीर अंमलबजावणी करता येत नाही. तसेच अज्ञानी व्यक्तीने केलेल्या करारातील कोणतीही जबाबदारी अज्ञानी व्यक्तीवर येत नाही, जसं आपण मोहरी बीबीच्या केसमध्ये बघितलं. तसंच अज्ञानी व्यक्ती एखाद्या व्यवसाय करीत असेल आणि व्यवसायात तिने काही करार केले असतील तर असे करारही तिच्यावर बंधनकारक होत नाहीत, कारण ते कायद्यानुसार व्यर्थ ठरले जातात. दुसरा परिणाम म्हणजे अज्ञान झाल्यावर पूर्वीच्या करारांना मंजुरी देऊ शकत नाही. आता समजा एखाद्या व्यक्तीने वय वर्ष 15 असताना एखादा करार केला असतो, तर तो करार कायद्यानुसार व्यर्थ नक्कीच असतो. पण समजा तो व्यक्ती 19 वर्षाचा होतो आणि म्हणतो की मी जो 15 वर्षाचा असताना करार केला होता तो करार आता मी बरोबर मानतो आणि मला तो करार मान्य आहे आणि त्या कराराअंतर्गत ज्या काय जबाबदाऱ्या होत्या त्या मला मान्य आहेत आणि तो करार आम्ही पुढे चालवण्याचा ठरवतो. कायद्यानुसार अशी शक्यता होत नाही. एखाद्या अज्ञान व्यक्तीने केलेला करार हा व्यर्थच असतो आणि कुठल्याही प्रकारे तो करार वैध किंवा बरोबर करार करता येत नाही. अज्ञान व्यक्ती जेव्हा सज्ञान होतो त्यावेळेला त्याला नवीन करार करायची परवानगी असते. त्याला जर का कुठल्या जबाबदाऱ्या किंवा हक्क हवे असतील तर त्यांनी नवीन करार करावा, पण आधी केलेल्या कराराची त्याला कुठलीही मान्यता देता येत नाही आणि त्याच्या अंतर्गत कुठल्याही जबाबदाऱ्या किंवा हक्क स्वीकारता येत नाहीत. तिसरा परिणाम म्हणजे अज्ञान व्यक्तीस आपल्या अज्ञानाचे समर्थन करता येते. आता ह्याला इंग्लिशमध्ये नो एस्टोपल असं म्हटलं जातं. समजा एखाद्या व्यक्तीने, जसं मोरी बीबी केसमध्ये झालं होतं, समजा एखाद्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीला आपले खोटे वय सांगितले किंवा चुकीचे वय सांगितले की मी 18 वर्षाचा आहे, पण खरं तर तो 17 वर्षाचाच असतो आणि त्याच्या सांगितलेल्या स्टेटमेंटवर एखाद्या व्यक्तीने भरोसा ठेवून त्याच्याबरोबर करार केला असेल. पुढे जाऊन असं समजतं की नाही, तो व्यक्ती 18 वर्षाचा नाही पण तो व्यक्ती फक्त 17 वर्षाचा आहे, म्हणजेच करार हा व्यर्थ आहे. तर ज्या व्यक्तीने त्याच्यावर विश्वास ठेवून करार केला तो कोर्टाकडे जाऊन म्हणू शकत नाही की या अज्ञान व्यक्तीने खोटारडेपणाने माझ्याकडून सही करून घेतली किंवा मग या व्यक्तीने खोटं वय मला सांगितलं आणि म्हणून मी त्याच्याबरोबर करार केला, तर आता मला माझी नुकसान भरपाई पाहिजे किंवा आता मला माझे सगळे हक्क प्राप्त झाले पाहिजेत. कोर्टाने मोरी बीबी केसमध्ये स्पष्ट केलं होतं की जरी एखाद्या व्यक्तीने चुकीचं वय सांगितलं, खोटारडेपणाने वय सांगितलं, तरीसुद्धा त्याला पूर्णपणे जबाबदाऱ्यातून मुक्त केलं जातं. त्याला पूर्ण हक्क असतो सांगण्याचा की नाही, मी असं काही म्हणलंच नव्हतं, किंवा जरी मी म्हणलं असेल तरी हा करार हा व्यर्थ ठरवला जातो. त्याला कुठल्याही प्रकारची जबाबदारी टाकता येत नाही.
तसंच अज्ञान व्यक्तीने केलेल्या कराराची समोरचा व्यक्ती नुकसान भरपाई मागू शकत नाही, कारण कायद्यानुसार अज्ञान व्यक्तीवर कुठलीही जबाबदारी टाकता येत नाही, पण त्याला सगळे हक्क प्राप्त झाले पाहिजेत. पुढचा परिणाम असतो तो म्हणजे कोणतीही पुनर्वसन करता येत नाही. आता एखादे किरकोळ पैसे परतफेड करण्यास किंवा कोणतेही लाभ परत करण्यास जबाबदार नसतो. करार अंतर्गत प्राप्त कोणताही लाभ पुनर्संचित करण्यास बांधील नाही. जसं आपण मोरी बीबी केसमध्ये बघितलं, जे काही प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स दिले होते ते प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स त्याला परत देण्यासाठी कोर्टाने ऑर्डर दिली. तसंच त्यांनी घेतलेले पैसे हे कुठल्याही प्रकारे देण्यास तो जबाबदार नाही, असं सुद्धा कोर्टाने सांगितलं. आवश्यकतेचे उत्तरदायित्व. आता हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण अज्ञान व्यक्ती जो असतो तो व्यक्ती प्रत्येक वेळेला स्वतःची काळजी घेऊच शकतो असं काही नाही आहे. बऱ्याचदा असं असतं की त्याच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला पैसे घालावे लागतात. आता अज्ञान व्यक्तीला किंवा तिच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीस जीवनावश्यक वस्तूचा म्हणजेच फूड, शेल्टर, क्लोदिंग म्हणजेच खाणं पिणं, राहण्याचे ठिकाण, कपडे लत्ते हे पुरवठा करण्यासंबंधीचे सर्व करार कायदेशीर ठरतात आणि अशा वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तीला वस्तूची किंमत अज्ञानी व्यक्तीकडून मिळू शकते. मग ती व्यक्ती सज्ञान झाल्यानंतर ती किंमत परतफेड करू शकते, पण अज्ञान असताना त्याच्याकडनं पैसे मागता येत नाही. किंवा जर का अज्ञान व्यक्तीकडे काही मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेतून पैसे वसूल करता येतात, पण अज्ञानी व्यक्तीस अशा देण्याच्या बाबतीची व्यक्तिशः जबाबदारी कुठलीही राहत नाही. समजा अज्ञान व्यक्तीकडे कुठलीही प्रॉपर्टी नाही आहे, मालमत्ता नाही आहे, तर हे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारा व्यक्ती म्हणू शकत नाही की तरीसुद्धा मला तुझ्याकडून पैसे हवेत. तो व्यक्ती सज्ञान झाल्यानंतर त्याला परतफेड करण्याची जबाबदारी असते, पण तो अज्ञान असताना त्याच्यावर कुठलीही जबाबदारी नसते, पर्सनल लायबिलिटी त्याची कुठलीही नसते. पुढचा महत्त्वाचा निर्णय होतो तो म्हणजे अज्ञान व्यक्तीसाठी हमीची जबाबदारी. आता ह्याला इंग्लिशमध्ये श्युरिटी असं म्हणतात. समजा अज्ञान व्यक्तीने एखादा कर्ज घेण्याचं ठरवलं एखाद्या व्यक्तीकडून आणि तो एखाद्या सावकारकडे गेला आणि म्हणाला की मला थोडंसं कर्ज हवं आहे. तो सावकार म्हणतो की काय गॅरंटी तू मला पैसे परतफेड करशील. तर अज्ञान व्यक्ती त्याच्या भावाला घेऊन जातो आणि भावाला म्हणतो की हा भाऊ माझा आहे, तो माझ्या वतीने हमी देईल की जी काय जबाबदारी मी घेतोय, जर का मी नाही परतफेड करू शकलो तर माझा भाऊ माझ्या वतीने ते पैसे परतफेड करेल. असं सावकार आणि अज्ञान व्यक्तीमध्ये करार होतो. कायद्यानुसार जरीही हमीचा करार असला, जरीही हा जबाबदारीचा करार असला की जी जबाबदारी प्रमुख अज्ञान व्यक्तीवर असली पाहिजे, पण कायद्यानुसार हमी जो व्यक्ती देतो त्या व्यक्तीवर प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच हमी असते, जबाबदारी असते. आता या केसमध्ये ज्या भावानी अज्ञान व्यक्तीच्या मार्फत जबाबदारी घेतली होती, हमी दिली होती, कायद्यानुसार त्या व्यक्तीची प्रमुख जबाबदारी राहते कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि ती जबाबदारी अज्ञान व्यक्तीची नसते. एखादा अज्ञान व्यक्ती दिवाळखोर घोषित करता येत नाही, बट ऑब्व्हियसली दिवाळखोर म्हणजे असा व्यक्ती की ज्याची मालमत्ता त्याच्या जबाबदाऱ्यांपेक्षा कमी आहे, म्हणजेच त्यांनी ज्या काय जबाबदाऱ्या आहेत, त्याच्या कर्ज आहेत, त्याची मालमत्ता कर्ज परतफेड करण्यासाठी पुरेशी नसते. अशा व्यक्तीला आपण दिवाळखोर असे म्हणतो. आता अज्ञान व्यक्तीच्या कुठल्या जबाबदाऱ्याच नसतात, म्हणून मग त्या जबाबदाऱ्या परतफेड करण्यासाठी मालमत्ता आहे का नाही हा प्रश्न कधी उद्भवतच नाही आणि म्हणून एखादा अज्ञान व्यक्ती दिवाळखोर घोषित करू जाऊ शकत नाही. अज्ञान व्यक्ती भागीदार होऊ शकत नाही. 11वी 12वी किंवा बाकी ह्याच्यात तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की टाईप्स ऑफ पार्टनरमध्ये एका विशिष्ट प्रकारचा पार्टनर असतो, तो म्हणजे मायनर पार्टनर. आता मायनर हा कधीही पार्टनर होऊ शकत नाही, म्हणजेच अज्ञान व्यक्ती हा कधीही भागीदार होऊ शकत नाही. इंडियन पार्टनरशिप ॲक्टनुसार एखादा अज्ञान व्यक्ती कधीही भागीदार होऊ शकत नाही, पण भागीदारीमधून जर का एखादा प्रॉफिट त्याला मिळत असेल, म्हणजेच भागीदारीमधून जर का त्याला कुठले बेनिफिट मिळत असतील तर तो अज्ञान व्यक्ती फक्त त्या बेनिफिट्स घेऊ शकतो, फक्त ते प्रॉफिट घेऊ शकतो, पण कुठल्याही प्रकारच्या जबाबदाऱ्या त्याच्यावर ढकलता येत नाहीत आणि म्हणूनच अज्ञान व्यक्ती करार करण्यास अपात्र असल्यामुळे अज्ञान व्यक्ती भागीदार होऊ शकत नाही.
अज्ञान व्यक्ती एजंट म्हणून काम करू शकतो, पण अज्ञान व्यक्ती प्रमुख म्हणून काम करू शकत नाही. आता एजंट एखादा व्यक्ती असा असतो की जो प्रमुखाच्या वतीने एखादं कामकाज करतो आणि त्या एजंटवर जबाबदारी नसते, प्रमुखावर सगळी जबाबदारी असते. आणि म्हणून अज्ञान व्यक्ती हा एजंट होऊ शकतो, पण अज्ञान व्यक्ती हा प्रिन्सिपल म्हणजेच प्रमुखाचं काम करू शकत नाही. हे होतं अज्ञान व्यक्तीशी निगडीत. पुढचा जो पॉईंट आहे म्हणजेच पुढच्या प्रकारचा व्यक्ती जो करार करण्यास अपात्र मानला जातो तो म्हणजे सुज्ञ बुद्धी नसलेली व्यक्ती, म्हणजेच पर्सन ऑफ अनसाऊंड माइंड. आता बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीला बघून म्हणतो की अरे काय वेडा आहेस का काय. तर वेडा आहेस का काय म्हणजे काय, की त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं, की त्या व्यक्तीला बरोबर काय चूक काय हे कळत नाही. त्या व्यक्तीला कळत नाही की आपण काय वागतोय, कसे वागतोय, कोणाशी वागतोय. आणि एखादी गोष्ट करताना किंवा एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेताना त्याला कळत नाही की आपण ही जी जबाबदारी घेतोय त्याची आपल्यावर त्याचा काय परिणाम होईल. अशा व्यक्तीला आपण वेडसर व्यक्ती किंवा सुज्ञ बुद्धी नसलेली व्यक्ती असं म्हणतो. करार कायद्याअंतर्गत अशा व्यक्तींना सुद्धा प्रोटेक्शन दिलं गेलं आहे की करार करताना तुम्ही जबाबदाऱ्या घेता, पण जर का त्या जबाबदाऱ्यांचा तुम्हाला कॉन्सिक्वेन्सेस कळत नसेल तर तुम्ही करार न केलेलाच बरा. आणि असे जर का करार केले असतील तर ते व्यर्थ करार असे मानले जातील. आता भारतीय करार कायद्याच्या कलम 12 नुसार करार करीत असताना एखाद्या व्यक्तीकडे आपण काय करत आहोत हे समजण्याची आणि करार केल्यामुळे आपल्या हितसंबंधावर काय परिणाम होईल याचा सारासार विचार करण्याची क्षमता नसेल तर त्या व्यक्तीला सुज्ञ बुद्धी नसलेली व्यक्ती असं म्हटलं जातं. आणि अशा व्यक्तीला करार करता येत नाही. आणि जरी अशा व्यक्तीने करार केला असेल तर तो करार हा व्यर्थ करार असा मानला जातो. अजून एक क्रायटेरिया असा आहे की जी व्यक्ती बहुतेक वेळा सुज्ञ बुद्धीची नसते परंतु काही वेळेस सुज्ञ बुद्धीची असते, अशी व्यक्ती जेव्हा सुज्ञ बुद्धीची असेल तेव्हा ती व्यक्ती करार करू शकते. आता उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या व्यक्तीला त्याच्या न कळत, त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय किंवा त्याच्या न कळत दारू पाजली जाते आणि त्या दारूच्या नशेमध्ये त्याच्याकडून एखादा करारावर सही घेतली जाते. आता एखादा व्यक्ती जो दारुडा आहे पण त्यांनी दारू त्याच्या संमतीने घेतली नाही आहे, त्याला माहीत नाही आहे की त्याला दारू पाजली गेली आहे आणि त्या दारूच्या नशेमध्ये किंवा दारूच्या स्टेटसमध्ये तो एखादा करार करतो, तर टेक्निकली अशा व्यक्तीला दारूमुळे कळत नाही, दारूच्या त्या व्यसनामुळे त्याच्या ब्रेनवर जो परिणाम झाला असतो त्याच्यामुळे त्याला समजत नाही आपण काय करतोय, कुठला करार सही करतोय, काय आपल्यावर जबाबदाऱ्या येणार आहेत, आपले काय हक्क आहेत. नेक्स्ट डे मॉर्निंग तो उठतो आणि त्याचा सगळा हँगओव्हर उतरतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे आपण काल रात्री एक करार केला आहे पण तो करार आपण नशेच्या धूनमध्ये केला आहे, आपल्याला दारू पाजली गेली होती, आपल्याला माहीत नव्हतं आपण दारू पितोय, पण आपल्यावर ह्या करारानुसार जबाबदाऱ्या आता निर्माण झाल्या आहेत. तर कायद्यानुसार अशा व्यक्तीला तो करार व्यर्थ ठरवण्याचा हक्क दिलेला आहे. कारण एकतर त्या व्यक्तीला दारू पाजली गेली होती त्याच्या न कळत, त्याच्या संमतीशिवाय, आणि त्या दारूच्या नशेमध्ये त्यांनी अशा काही जबाबदाऱ्या घेतल्या स्वतःवर की ज्याच्या त्याला मान्यता नाही आहे, त्याला मंजुरी नाही आहे, तर अशा व्यक्तींनी केलेल्या कराराला व्यर्थ मानले जातात. पण समजा त्या व्यक्तीने आदल्या रात्री दारू घेतली होती आणि नेक्स्ट दिवशी तो एकदम व्यवस्थित होता, दारूच्या नशेत नव्हता, आणि जर का त्यांनी आता जाऊन करार केला असेल तर तो करार बरोबर मानला जाईल. त्याला असं कोर्टाकडे जाऊन म्हणता येणार नाही की नाही मी आदल्या रात्री दारू घेतली होती पण मी नेक्स्ट दिवशी जरी करार केला तरीसुद्धा मला कळत नव्हतं मी काय करतोय. कायद्यानुसार एखादा व्यक्ती जो सुज्ञ बुद्धी नसलेला व्यक्ती असेल तर त्या स्टेटसमध्येच फक्त तो करार करू शकत नाही. पण जेव्हा तो व्यवस्थित होतो, म्हणजेच जेव्हा त्याला कळतं की आपण काय करतोय, जेव्हा त्याला कळतं की आपण एखादी गोष्ट करतोय ती आपल्या हितासाठी करतोय का नाही, म्हणजेच जेव्हा एखादा व्यक्ती सारासार विचार करण्याच्या क्षमतेत असेल, परिस्थितीमध्ये असेल, तेव्हा जर का त्या व्यक्तीने करार केला असेल तर तो बरोबर करार म्हणजेच वैध करार मानला जाईल. अजून उदाहरण देतं तर वेड्याच्या हॉस्पिटलमधून मूर्ख व्यक्ती जेव्हा सुज्ञ बुद्धीची असेल अशा वेळेत करार करू शकते. तसेच ती व्यक्ती बहुतेक वेळा सुज्ञ बुद्धीची असते परंतु काही वेळेस सुज्ञ बुद्धीची नसते, तेव्हा अशी व्यक्ती करार करू शकत नाही. मूर्ख किंवा भ्रमिष्ट किंवा दारूबाज किंवा अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तींना
त्या ज्यावेळी सारासार विचार करण्याच्या मनस्थितीत नसतात तेव्हा करार करता येत नाही आणि त्यांनी असा करार केला असेल तर तो व्यर्थ करार मानला जातो. पण भ्रमिष्ठ किंवा वेडसर व्यक्तींना किंवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला तर त्यांची किंमत भागविण्यास त्यांना जबाबदार ठरवले जाते, जसं आपण मायनरबद्दल म्हणजेच अज्ञान व्यक्तीबद्दल म्हटलं होतं. तिसऱ्या प्रकारचे व्यक्ती की जे कायद्यानुसार अपात्र ठरवले आहेत त्यांना भारतीय करार कायदासुद्धा अपात्र ठरवतो कुठल्याही प्रकारचा करार करण्यासाठी. आता ह्याच्या अंतर्गत कुठले व्यक्ती येतात तर पहिल्या प्रकारचा व्यक्ती येतो तो म्हणजे एलियन एनिमी, म्हणजेच त्याला परदेशी नागरिक असं म्हटलं जातं. आता समजा भारताच्या लेट्स से इंडियन गव्हर्मेंट ऑफ पाकिस्तानवर वॉर डिक्लेअर केला आहे की घोषित केलं आहे की युद्ध आमच्यामध्ये चालू आहे, तर इंडियन सिटिझन पाकिस्तानी सिटिझन बरोबर करार करू शकत नाही जोपर्यंत त्यांच्या गव्हर्मेंट्सनी एकामेकांवर युद्ध डिक्लेअर केलेलं आहे. पण जेव्हा ते युद्ध संपतं, जेव्हा गव्हर्मेंट्स कुठलं तरी ॲक्सेशन ट्रीटी साईन करतात किंवा त्यांच्यामधलं युद्ध जेव्हा संपतं त्यावेळेला या दोन्ही देशातले नागरिक करार करू शकतात. पण ज्या वेळेला दोन्ही देशांमध्ये एखादं युद्ध सुरू असेल त्यावेळेला त्यांच्या सिटिझन्सना कुठलेही करार करता येत नाहीत आणि जरी केले तरी ते व्यर्थ मानले जातील आणि त्यांची अंमलबजावणी करता येत नाही. पण युद्ध संपल्यानंतर असे करार मुदतीबाहेर गेले नसतील तर त्यांची अंमलबजावणी करता येते. दुसऱ्या प्रकारचा व्यक्ती जो करार करण्यास अपात्र आहे तो म्हणजे दिवाळखोर व्यक्ती, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये इनसॉल्वंट असं म्हणतात. इनसॉल्वन्सी ॲक्ट इंडियामध्ये जे आहे ज्यानुसार न्यायालयाने दिवाळखोर म्हणून घोषित केलेल्या व्यक्ती कर्ज काढू शकत नाही किंवा मालमत्ता खरेदी करू शकत नाही किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारचे करार केले असतील तर ते करार हे व्यर्थ मानले जातील. तसेच दिवाळखोरीच्या आदेशातून मुक्तता होण्यापूर्वी त्या व्यक्तीला न्यायाधीशाने पद स्वीकारता येत नाही, कंपनीत संचालक म्हणून काम करता येत नाही किंवा स्थानिक संस्थेचे सभासद होता येत नाही. दिवाळखोरीच्या आदेशातून मुक्तता झाल्यानंतर सामान्य नागरिकाप्रमाणे त्या व्यक्तीला हक्क प्राप्त होतात आणि त्या व्यक्तीला करार करण्यास मान्यता मिळते. तिसऱ्या प्रकारचे व्यक्ती जे करार करू शकत नाहीत ते म्हणजे विदेशी राज्यप्रमुख किंवा विदेशी राजदूत, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये फॉरेन अम्बॅसेडर्स किंवा फॉरेन सॉव्हरन्स असे म्हटले जाते. आता परदेशी राज्यप्रमुख आणि राजदूतांशी करार करताना देशातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागते, कारण परदेशी राज्यप्रमुख आणि राजदूत कराराशी संबंधित व्यक्तीला कराराची अंमलबजावणी करण्यास भाग पाडू शकतात. पण देशातील नागरिक केंद्र सरकारची परवानगी घेतल्याखेरीज परदेशी राज्यप्रमुख आणि राजदूतांना करार करण्यास भाग पाडू शकत नाहीत, कारण हे व्यक्ती जे असतात ते इंडियन सिटिझन्स नसतात, ते दुसऱ्या देशाला रिप्रेझेंट करण्यासाठी इंडियामध्ये आले असतात आणि म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परवानगीशिवाय अशा व्यक्तींच्या विरुद्ध कुठल्याही कराराची अंमलबजावणी करता येत नाही आणि असे करार जे असतात ते व्यर्थ मानले जातात. चौथा प्रकार आहे तो म्हणजे तुरुंगातील कैदी, म्हणजेच त्याला कन्व्हिक्ट असं म्हटलं जातं. तुम्ही बऱ्याचदा न्यूजमध्ये ऐकलं असेल की अ पर्सन वॉज कन्व्हिक्टेड अंडर द ऑफेन्स. कन्व्हिक्ट म्हणजे त्या व्यक्तीला न्यायालयाने जेल म्हणजेच इम्प्रिझनमेंट म्हणजेच तुरुंगवासाची शिक्षा घोषित केलेली आहे. आता तुरुंगात शिक्षा भोगत असलेले कैदी करार करू शकत नाहीत, तसेच त्याने शिक्षा होण्यापूर्वी केलेल्या कराराबद्दल तो कराराशी संबंधित व्यक्तीवर पूर्ततेसाठी दावा लावू शकत नाही. तुरुंगवास संपल्यानंतर मात्र कैदी करार करू शकतो व तो पूर्वी केलेल्या कराराची पूर्ततेसाठी इतरांवर दावा लावू शकतो. पण जोपर्यंत तो व्यक्ती तुरुंगात आहे, तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे, तोपर्यंत तो व्यक्ती कुठल्याही प्रकारचे करार करू शकत नाही, कारण अशा व्यक्तीच्या विरुद्ध कायदेशीररित्या अंमलबजावणी करणं शक्य होत नाही आणि म्हणून त्या व्यक्तीला कुठलाही करार करण्यास अपात्र ठरवलं आहे. तसंच भारतीय करार कायद्यानुसार हे 3 प्रकारचे मुख्य प्रकारचे व्यक्ती आहेत की या व्यक्तींनी जर का करार केला असेल तर ते करार व्यर्थ मानले जातात. कलम 10 नुसार जे आपण महत्त्वाचे घटक बघितले करार करण्यासाठी, त्यातला हा एक महत्त्वाचा घटक होता की एखादा व्यक्ती जो करार करतो आहे त्या व्यक्तीची करार करण्याची पात्रता असली पाहिजे, म्हणजेच तो कलम 11 नुसार अपात्र ठरलेला नसला पाहिजे, म्हणजेच या तिन्ही प्रकारपैकी तो कुठल्याही कॅटेगरीमध्ये नसला पाहिजे.
हा होता एक महत्त्वाचा मुद्दा. आपल्या पुढच्या सेशनमध्ये आपण अजून एक महत्त्वाचा घटक बघणार आहोत. भारतीय करार कायद्यानुसार एखादा करार हा बरोबर ठरवण्यासाठी म्हणजेच वैध ठरवण्यासाठी. थँक्यू सो मच.